असं वाटतंय स्वर्गात जेवण करतो या. वा वा. ओके बस 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 बस. अगं बाया तूप आलं गं. आपल्या गावामध्ये असं कोणी आज काय केलेलं नाही. मी तुम्हाला तशा ठिकाणं घेऊन निघालो. त्या ठिकाणं घेऊन निघालो तुम्हाला मी. त्या ठिकाणं घेऊन निघालो. एक हाऊस पूर्ण करण्यासाठी निघालो तुम्हाला. सोडून येऊ नको मग झालं आम्हाला. कांद्याची आमटी खायची झणझणीत मस्त मध्ये आधी. आणि ह्या रानामध्ये मी चारे काढली होती. ह्या रानात मी चारे खाल्ली होती. त्या दोन्ही डोंगराच्या मधनं बघितला कसा सूर्य निघलेला. किती सकाळचा किती भारी वाटतंय. पाऊनच्या भिंतीत आहे किती भारी वाटतंय बघायला. आणि ही आहे पंढरपूर सातारा हायवे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावांनो, सध्याला मी कोरेगावमध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं मी सायकल घेऊन आलो होतो. आणि मेन गोष्ट अशी की पाठीमागच्या ब्लॉगचा मी आउट्रो नव्हता दिला. तर लॅम्बॉर्गिनीच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दिला आउट्रो होता का नाही लास्टचा, तर ती राहिला होता द्यायचा. तर ती पण ह्या बाजून देऊन टाकतो. तर मित्रांनो, कसं काय वाटला व्हिडिओ? तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनल करून टाका सबस्क्राईब. व्हिडिओ पुढल्या व्हिडिओमध्ये तो पण टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव, जय महाराष्ट्र. ही पाठीमागच्या लॅम्बॉर्गिनीच्या व्हिडिओचा आउट्रो होता जी राहिला होता द्यायचा, ती आता ह्यातमध्ये देऊन टाकला. तर आताचा प्लॅन काय आहे, आता जर तुम्ही टायटल डिस्क्रिप्शन थंबनेल बघून समजलं असणारच भावनो की मी आता काय करणार या व्हिडिओमध्ये. तर समजा जास्त मेन इम्पॉर्टंट गोष्ट, मी भावनो निघालो आहे घराकडल्या साईडला. आपली जी सायकल आहे का नाही कोरेगावमध्ये मित्राची इथं लावणार आहे. आपल्या प्रिय मित्र धनराज बर्गेंच्या इथं लावणार आहे. आणि तिथनं मी बसनं आपल्या घरी जाणार आहे. घरी जायच्या पाठीमागचं कारण एक लई मोठं आहे भावनो, लई मोठं आहे. आई वडिलांसाठी एक गिफ्ट असणार आहे. 14 तारखेला येणार आहे. म्हणजे आज 11 तारीख आहे. 11, 12, 13, 14 म्हणजे 14 तारखेला म्हणजे 4 दिवसानंतर आई वडिलांसाठी नाही 11 आहे, 12, 13, 14 3 दिवसानंतर ना मी आई वडिलांसाठी काहीतरी एक छोटंसं सरप्राईज ठेवलेलं आहे. तर ती सरप्राईज आई वडिलांना द्यायचं आहे. त्यानंतर ना अजून 1-2 खतरनाक असं प्लॅन केलेलं आहे ना, ती त्याला अंजाम द्यायचा आहे. तर त्यामुळं मला घरी जायला लागणार आहे, बाकी काहीच लागणार नाही. तर खूप जास्त इंटरेस्टिंग होणार नाही. आता मी घरापर्यंत कसं जाणार आहे आणि घरी जाऊन काय करणार नाही आईवडिलांसोबत, ही तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळणार नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. 2 लाख सबस्क्रायबर करून टाका लवकर कंप्लीट. तर ही मित्राचं आपले असं काहीतरी इथं आहे. मी आंघोळ करून मस्त रेडी झालेलो आहे. हां, माझा भांग कसा पाहिला बघितला. तर भावना व्हिडिओला खरंच खूप जास्त रिस्पॉन्स चांगला यायला लागला आहे. खूप जास्त भारी वाटतं या. असंच प्रेम देत राहा. मी पण तुमच्यासाठी रोज डेली कंटेंट टाकत राहील. ठीक आहे. तर मित्रांनो, सध्या साताऱ्यामध्ये आलेलो आहे. साईटला आहे नंतर रेल्वे स्टेशन, बस स्टेशन. आता इथनं मला बारामतीची गाडी पकडायची आहे आणि बारामतीला जायचं आहे. आणि बारामतीमधनं इंदापूरची पकडायची. नाश्ता केलेला नाही, ब्रश पण केलेला नाही, तोंडच मळायला लागले. सकाळ गाडीमध्ये बसलेलं मी, ज्यामुळेच मळतो या. तर चला इथनं जाऊ. तेव्हा बस गेली आतमध्ये. आता बारामती आधी. ओके, बारामतीला जायला कुठं नाही. बारामतीला मामाला विचारतो एकदा. मग बारामतीला जायला कुठं पकडला? हे कोणतं आहे? अच्छा, 1 नंबरवर. 1 नंबर. मी सांगितलं टायर म्हणजे मग गाडी पारणार मग काढणार. डोशीला दारून झालाय की आमच्या हातचं आहे का? हा, एवढी अक्कल करत बोलतो. पैसे सोडून द्या. गाडी माग त्या गाडीने जायचं. पंक्चर झालं. काही तास प्रवास करतो काय? नंबर लिहू तुम्ही करतो मला काय तुला आणलं इमानदारीत पाहिजे. हो आणलं पैसे कमी दिले कमी. नंबर लिहू तो करतो मी कसं मला कम्प्लीट करायची. हे नेहमी माझ्या सांगाच का होतं मला माहीत नाही बरं का. गाडीचं टायर फिरवून फुटलं या. गेल्या बाजूनं पण पुण्यावरून घरी जाताना टायर फुटलं होतं. ह्या बाजूनं जाताना टायर फुटलं या. आता बसलो फलटणमध्ये अडकून. आता बारामतीला उतरायचं आहे आम्हाला जाऊन. आता बघायची कधी गाडी आली तर जायचं आता हात करून. गाडी आली आता दुसरी. आता बघू कुठं जाते ती. फलटणच्या बसूयात मध्ये नाही जाऊ द्या. भीमानगर पाटले उतरलेलो या. मला एक गाडी थांबणं या. मी आज जर मास्क काढलं ना 1-2 तरी थांबतेला नक्कीच. लेकिन मुझे अपनी मेरी शक्तियों का फ़ायदा नहीं उठाना. ठीक आहे. तो एक हिरो कोण होता आहे पता आहे? एक हिरो कोण असतो माहिती आहे ना, जे त्याच्या शक्तीला कधीही स्वतःसाठी यूज करत नाही, त्याला म्हणजे ते खरा हिरो. तर मी माझ्या शक्तीला जे आहे ना स्वतःसाठी कधी इस्तेमाल करत नाही. तर असंच आहे या. मी हात करतो गाड्यांना मास्क लावूनच कुठं पण. असंच आहे माझं. आता काय करू मी. ही रस्ता आहे पुणे सोलापूर हायवे. आता बघू मित्र यायला लागला घ्यायला आमचा हरी लोंढे. तर बरं एका गाडीला हात करतो. गाडी आली या, बघू थांबते का नाही ती. 3 वाजता ब्रश करतोय मी. कारण घ्यायच्या पाठीमागचं कारण काय माहिती का, सकाळी ब्रश केला नव्हता, एकदम गडबडीमध्ये होतो. आणि अजून काय खाल्लं नाही सकाळ धरणं. पाणी फक्त पिलो या.
हरे यायला लागलाय म्हणलं तर मग ते आल्यावर ज्यूस पिवा दोघं तर म्हणतात घासून घ्यावं. त्यातला खारी भाव मला घ्यायला आलेला आहे. आता मी घरी चाललेलो या, मला भूक लागलेली आहे, अजून जेवण नाही केलेलं. मस्त मध्ये घरी जाऊन आयला म्हणतो कांदी आमटी खायला, झणझणीत अशी कांदी आमटी करतो, खातो वाटेल. लय भूक लागली. अरे काय चाललंय? अरे तर मला म्हणतोय काय चाललंय का तुझं फेस्टिवलचं काय नियोजन? फेस्टिवल लागलंय का नाही रे? बघू आता आज जर आई म्हणली ना जाऊ फेस्टिवलला तर बघू आईला आणि दादाला घेऊन फेस्टिवलला जातो. मग बघू काय कसा प्लॅन होतो ते. अरे मला JCB दिवस आठवायला लागले भावांनो, कारण की ह्या ठिकाणात मी लई कामं केली या. ह्या रानामध्ये मी चारी काढली होती. ह्या रानात मी चारी खाल्ली होती. इकडे उजनी धरण आहे तर उजनी धरणावरनं चारी डायरेक्ट आमच्या लगोरणी गावात म्हणजे माझ्या घराच्या पाठीमागे नेलते. ही केळी आहे, ह्यातनं JCB घेऊन जायचो. लय JCB दमानं घेऊन जायला लागतं असल्या रस्त्यामधनं, का नाही रे? नाहीतर लय आपटतो दाना अजून. अरे तू होता का रे खेपाला आडगावच्या रस्त्याला होता का तू? ला कसली मजा येईल रे, लय मजा येते राव, खरंच लय मजा येते, लय भारी वाटतं. हे बघा डाळिंब कसे ते असे आमची इकडे पिक आहे ती बघा सध्याची सिच्युएशन. तेव्हा तिकडे दिसतं ना, तेव्हा ती माझं पत्रा शेड आहे, तेव्हा तिकडं ती माझं घर आहे. आणि व्हिडिओ अपलोड करायला पहिलं मी ह्या रानामध्ये येतो पहिलं. काय हसती कशी लागलं झालं सर हसायला, लगेच जायचं झालं सर हसायला, लगेच हसती या. आणि आई बघा कशी हसती या. ना पण आलतं या. कांद्याची आमटी कर आधी, मला लई भूक लागली. मी सकाळ धरणं जेवण नाही केलं अजून, सकाळ धरणं उपाशी या लावलं या. भाजी केली मेथीची, मेथी चांगलेली काय? उपटाची उद्या मशीन. आता वैरण कुठं आहे मग 2 दिवस मेथी भाजी टाकायची होय. म्हशीला वैरण बघितली का काय? मेथीची भाजी आमची इथं. 10 मिनिट थांबतो का? नाही मसरा इथं घेऊन आले लगेच. कांद्याची आमटी आम्ही सकाळ धरणं अजून अन्नाचा कण पण नाही, एवढा पण नाही खाल्ला. एवढू पण नाही, पोटात काहीच नाही, शिवलंच नाही अन्नाला, बघितलं नाही, अन्नाचं बघितलं नाही, फुटून. भाजी ती भारी होती. नाही मला कांद्याची आमटी खायची झणझणीत मस्त मध्ये आधी, आणि भाकर कर, चपाती कर, काय पण कर, पण हां ठीक आहे, पण कर लवकर, कारण मला जाम भूक लागली. अजून मी काहीच नाही खाल्लं अजून सकाळ धरणं. छोलेची भाजी करून ठेवली. छोलेची भाजी मला नाही, माझ्या मनात कांद्याची आमटी या. छोले तूच खा, तुझं छोले तुलाच राहू दे. जायचं फिरायला पुण्याला जायचं. मी आलोय या कामासाठी, ती काम करायचंय मला आई वडिलांना न्यायचं या. कुठं न्यायचंय मी तुम्हाला पुढल्या ब्लॉग मध्ये सांगणार नाही. आई मला काय म्हणली, धरून न्यायचंय कुठे सोडायचं. हा गिफ्ट काय आहे तेव्हा? मग तू एवढं काय नडलं होतं का? एवढं काय नाही होतं का? काहीतरी हाय जरा थोडंफार खुशी. तुम्हाला त्यांना खुशी होणार नाही फक्त, बाकी काय तुम्हाला रुपया पण मिळणार नाही त्यातनं. रुपया पण आहे का, फक्त खुशी आहे तुम्हाला त्यातमध्ये. म्हणजे जी कुणाकडेच नाही काय, म्हणजे असं म्हणजे कुणा अजूनपर्यंत आपल्या वस्ती कुठं आवाजमध्ये असं कुणी असं काय केलेलं नाही. मी तुम्हाला तशा ठिकाणं घेऊन निघालो, त्या ठिकाणं घेऊन निघालो तुम्हाला मी, त्या ठिकाणी घेऊन निघालो, एक हाऊस पूर्ण करण्यासाठी निघालोय तुम्हाला. सोडून येऊ नको मजा झाला आम्हाला. आई अगं तुला सोडासाठी नाही, अवघड आहे. ही मिशा आहे का नाही काढल्या तुम्ही तर वरण मिशा. मी आता सकाळी गोखलं होतं दादाच्या मिशा, समज असा वोट समजा वरण ठेवायच्या वरच्या नग मिशा काढा, ही येडून दिसतंय. आणि हो तिथं गेली दादा टोपी कसली घालायची, माणसाला वाटलं पाहिजे जणू काही कोण आलंय कुठनं. हा घालायची, कशी घालायची टोपी? हा ही टोपी तिथं बसताना घालायची. हा तिथं बसताना टोपी घालायची. हा अगं बाया आयन दादा अशी आयन तुम्ही चिटकून बसणार तिथं, चिटकून बसणार नाही. या पॉडकास्ट नाही, पॉडकास्ट तुम्हाला लिहिलं असतं, तुम्हाला फुल्ल्या बसतील चपल्या नाही तर मला बनेल टावेल आणायचं. ठीक आहे. हा ठीक आहे. उद्या तुम्हाला समधी शॉपिंग केली जाईल तुमची, आणि पुण्यामध्ये रात्री त्याला तुम्हाला फिरवणार, तिथं पुणे सिटी दाखवायचं तुम्हाला. शॉपिंग कर, पण तू पुन्हा म्हणतो अजून नाही काय किलो तेल राहिले. बरं हां असू दे, चल. हां काय मला समज करायचं आलंय आता काय तर. हां असू दे. आई चूल पेटवायच्या मार्गामध्ये लागलेली आहे. बघू आता आई गॅसवर करते कशावर करते. मला तर लई भूक लागली, डोकं पण दुखतंय, तोंडला पाणी आताच का सुटायला लागलं माझ्या बरं, काय माहिती अगं. गेलं जेवण आहे तात्परीने जेवण केले, तात्परीने कांद्याची आमटी. लय भूक लागली. क्वालिटी ₹12 करोड गाडी, 12 करोड रुपयाची. हसली कसली मग गाडी चपटी असते, ती चपटी गाडी असते लई. हाय होय. हां
त्याला हाणणार बी तसाच पाहिजे. हा सिटीत चालायचं उगाच. हा ह्या वेळेला चाल ही जी माझ्या घरचं जी सुख आहे का नाही, ही सुख मला कुठंच भेटत नाही. अशी आई माझ्यासमोर अशी गरमागरम चुलीवल्या भाकरी करते त्या, वडील माझं झाडून घेतात आणि मी असा मस्त मध्ये ह्या गादीवर मखमली गादीवर बाजावर बसतो. मी असाच आहे, असं नाही काय मी काम करतो लय. इकडे साईडला अशा आमच्या खुडूक कोंबड्या मस्त मध्ये अंडी देते त्या आणि इकडं आहे आणि असं मी आहे. तर आता एडिटिंग मला करायची, मला इथं लय भारी वाटतं. आमच्या घरी असं आलो का नाही बाज टाकून बसायला किती भारी वाटतं मला माहिती का, लय जास्त भारी वाटतं इथं. की बघा तुला कडक आवडते खायला मिळत नाही मग. दादा इथं जेवण करते मस्त मटके द्यायचं काढून केले, मला आवडतं खायला. तोंडला पाणी आता सुटले माझ्या. कांद्याची आमटी तर होती सकाळी. हा ते केली की त्याला आल्या आल्यालाच गेली आहे ना. कसली कडक जार भाकर करते ही बघा. हे असतंय गावरान जेवण आमचं. कसं आहे कडक कडक भाकर एकदम. इतकी नाही तुला जमणार का ना भाकर, ह्याच्यात ठुकी का? असं मोडून खा, का ह्याच्यात घेऊन मोडून काला काढून करून घे की. काला करून चांगला पिरू आहे. काला करून नाही पोचायचं. थांब की थोडी कालवण की गरम आणि ही म्हणजे तुला खायला येणार. मटके द्यायचं कालवण, छोले, हे तर कांद्याची आमटी, पापड तळत्यात या, भाकर अजून गरम होती या, कडक एकदम. ताटात ती खाय. नाना जेवत्यात यायचं वडील, इथं माझं वडील, हिथं आहे. म्हणजे ह्याला म्हणतात एकदम सुखी संसार. 2 घास का असताना पण सुखाचा भेटल्यानं खायला पैसा नसू द्या, पण महत्त्वाची गोष्ट आहे की सुख आहे घरामध्ये, ही महत्त्वाची गोष्ट असते. श्रीमंती खरी ह्याला म्हणते ती. बघितलं. वा 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 काय टेस्टी जेवण आहे. घरातलाच कसं लागतंय ते. पापडले भारती का वासाला चांगला. मला कालवण दे थोडं. काय कुच देऊ हे मुटकी दे का. बस 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 दे तूप थोडं मला. हां ओके बस का लय झालं. दे थोडं. ओके बस 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 बस. अगं बाया तूप आलं हा, गे. थोडं थोडं. बघा बा तुम्हाला मग खायला. कळलं आपलं तुपातलं जेवण आणि लई भारी वाटतं खायला. तुपातलं जेवण असलं का नाही, मला असं वाटतं की मी राजस्थानमध्ये जेवण करतो या. हे बघा आय हा? असं वाटतंय स्वर्गात जेवण करतो या. वा वा पापड भात. पिशवी घेऊन जा का? वा वा आईच्या हातचं जेवण आणि आई समोर अशी चुलीवचं जेवण स्वर्ग.